दोघं तिघं तुम्ही कशाला दोष देता रे मला? इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बरं हां, हे दिलं सगळ्या सोयऱ्यांचं किंवा नाही दिलं, मला दोषी धरणार? मग आता हे 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कोणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कोणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरांगे पाटलांनी लावून धरलंय, अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची. लगेच घोळ दिसतू, टिकन का नाही काय वा. मग तू काय करतो आत्ता वा? तवा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत. परत बोलल्यावर राग येतात, कारण मी तळमळी लढतो, बिगडी नाही आहे म्हणून मला राग येतोय. बरं असं का म्हणत नाही तुम्ही? आणि फसिलं तर फसिलं, 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळं केलं. फसिलं तर फसिलं, याच्या छाताडावर बसून घेऊ, पुन्हा लढू. मी लढतोयच ना. इतक्या वर्ष काय नाही झालं, मग आता जरी यांनी फसिलं तेवढीन काय झालं? का म्हणत नाहीत तुम्ही? अशी फसवा तुम्ही समाजाला, कसं फसवतात ती मग दाखवतो तुम्हाला काचका आम्ही. असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही? इकडं माझ्याकडे सुई दाखवायची, मी कसा बदनाम म्हणून बघायचं, मला बाजूला सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे, त्यांना करू द्या, काय करायचं, तुम्ही समर्थ आहे त्यांना. तुम्हाला व्याख्या द्यायच्या सांगितल्यात मी त्या टायमाला. ज्याला ज्याला हरकती मागितल्यात त्यांनी व्याख्या द्या. ते आपल्या व्याख्या कशा घेत नाहीत बघू, ते कामं करा. ते असा दोष नाही देत बघा त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांच्या नेत्याला, म्हणून ते टिकले. आपले लगेच सांदाच बघत येत कोणची कुठं काय ती. जरी सगळे सोयऱ्यांचे मी घेतलं, जरी हो म्हणलो, सगळ्याला विचारून म्हणलो, आणि जरी नसेल विचारलं तरी पुढचंही सांगतो, तरी मी काय वाईट करतो? तरी माझ्या त्या मागण्या आहेतच ना. हैदराबाद गॅजेटच्या पहिल्यापासून, सातारा संस्थांच्या, कुठं बदललो मी? बॉम्बे गव्हर्नमेंट, सगळे सोयरे सुद्धा 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच येत, तरी हमेशा नाव काढतो. तो कायदा पारित करा म्हणतो. 5वे विषय सांगतो परत की 2004चा कायदा लागू करा म्हणतोय. कुठं बंद केलंय का मी? तरी माझे ते चालूच आहेत, आहे तेच मुद्दे, आणि ते मी सोडत नाही. माझं फक्त सरकारला एवढंच म्हणणे, वाशीतल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्या जर गुलालाचा अपमान झाला रे बाबा, तुमच्यावरचा गुलाल रुसला म्हणून समजा. आणि मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा. हे सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. कुणबी विदर्भातला, खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रोटीबिटी व्यवहार होतेत, लग्न एकमेकांशी होतेत. आमच्या काय आंतरजातीय विवाह नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाचे. आमचं काय आंतरजातीय विवाह नाही तो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकचे. 2000चा कायदा दुरुस्त करा, नाही तर 83 क्रमांकाचा कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर सरकारी नोंदी द्या. रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणारे, फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेल दिसत असेल लय मोठा, म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण नेरेटिव्ह भरून काढू, कधीच भरणार नाही. त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55%, फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच